लास्ट बट नॉट द लीस्ट माझ्यावर ही शेवटची जबाबदारी आहे की मी आईंबद्दल बोलावं. तर एक थोडं शब्द मी माझ्या अनुभव किंवा माझं इम्प्रेशन आईंबद्दल काय आहे ते बोलते आणि नंतर आपण माझं बोलून झालं की आपण केक कटिंगला घेऊया. तर माझ्यावर जेव्हा ही जबाबदारी दिलेली की तू आईंबद्दल बोल, मी प्रचंड नर्वस झालेली आणि मी पहिले सोहनला म्हटलं की त्या वाघाच्या तोंडात माणसांना पाठवताना तसं मला पाठवलं की गौरी गौरी बोलते म्हणून पहिले गौरीला बोलायला ढकललं. तर पण इट इज माय प्लेजर आणि इट इज माय प्रिव्हिलेज की मला ही संधी मिळाली की मी आईंबद्दल बोलू शकते. आणि मला दुसरी एक गोष्ट खूप आवडली आणि खूप बरं वाटलं बघून की मी प्रत्येकाच्या हातात एक कागद बघितला. कारण बऱ्याच वेळेला मी विदाऊट कागद बोलते आणि मला असं वाटलं की कागद वाचून कसा बोलायचं एखाद्या व्यक्तीबद्दल. पण इतकी मी नर्वस होते की मी शेवटी एक छान 3-4 पानं लिहून आणली. पण आता बघूया म्हणजे मला कागद बघून बोलावं लागतं आहे की मी तशीच बोलू शकते ते. तर मी विचार करत होते की कसं काय बोलू आईंबद्दल. आणि विचार करता करता मला एक पहिली आठवण आईंची की मी राधिका शिरगावकर ह्या व्यक्तीला पहिले कधी भेटले. तर माझा बघण्याचा कार्यक्रम होता आणि माझ्या बघण्याच्या कार्यक्रमाला आई आई म्हणजे राधिकाताई, सोहन, चंदनदादा, गीताली वहिनी आणि स्वरा अगदी 6 महिन्याची होती तेव्हा आलेले. आणि मी इतकी नर्वस होती की मला काय बोलायचं ते काहीही आठवत नव्हतं. आणि तिकडे सोहन बोलतच जात होता आणि सोहन म्हणजे फुल कॉन्फिडन्समध्ये बोलत. तर मी इतकी घाबरले की म्हटलं बापरे, लग्नानंतर हाच बोलणार आणि मी ऐकणार की काय. ते होतं अजूनही पण तरी. आणि मग हळू मी असं वरती बघितलं की आजूबाजूला कोण काय बोलतंय का. तर मला एक छान हसरा चेहरा ज्याच्या डोळ्यात तेज आणि नुसतं प्रेम आणि वॉर्मथ अशी दिसली. सगळ्यात पहिली गोष्ट मला ऑब्झर्व झाली म्हणजे त्यावेळेला स्वरा खूप लहान होती. तर त्यांचं बरंचसं लक्ष गीताली वहिनीकडे होतं. गीताली वहिनीला काय हवं आहे की नको आहे, तिला छोट्या छोट्या गोष्टी काही तिच्या मदतीला पाहिजेत का, ह्याचं त्याच्याकडे लक्ष होतं. तेव्हा मला लक्षात आलं की मला ह्याच फॅमिलीत जायचं आहे आणि सोहनची बायको होऊन मला राधिका शिरगावकर ह्यांच्या फॅमिलीत त्यांच्या कुटुंबात एक भाग व्हायचा आहे. तर त्याच्यानंतर माझं लग्न झालं तेव्हा मला लक्षात आलं की आई ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणजे त्यावेळेला जस्ट एक झलक होती. पण तो एक विश्वास होता की मी ज्या कुटुंबात जाते त्या कुटुंबात माझं खूप छान होईल. म्हणजे सोहनशी जरी भांडण झालं तर एक मागे आहे व्यक्ती जी आपली काळजी घेईल. तर तशी एक व्यक्ती. तर जसं माझं लग्न झालं त्याच्यानंतर मला आईंबद्दल आणि जास्त कळायला लागलं. आणि इट इज रिअली अ प्रिव्हिलेज की आमचं म्हणजे पूर्वजन्माची पुण्य आहे किंवा आमचं प्रिव्हिलेज आहे की आम्हाला आईंच्या क्लोज फॅमिलीचा आम्ही एक पार्ट आहोत. आता इंग्लिशमध्ये म्हणायचं तर शी इज द मोस्ट कम्पॅशनेट पर्सन आय हॅव एव्हर सीन. म्हणजे त्या खरंच खूप प्रेमळ आहेत. खूप म्हणजे प्रत्येकाबद्दल त्यांनी कोणालाही भेटल्या तर त्यांची एक क्वालिटी म्हणजे की ते जेव्हा व्यक्तीला भेटतात तर त्या व्यक्तीला रिस्पेक्ट करतात आणि त्या व्यक्तीबद्दल नेहमी एनकरेज करतात की कोणीतरी चांगलं करावं आणि आणखीन ती व्यक्ती आणि चांगली व्हावी. तर आज ना मला लोक कोल्हापुरात बरीच जण रोटरी ह्या नावाने ओळखतात की अरे गौरी म्हणजे रोटरी. फॅमिली फ्रेंड्समध्ये की गौरींनी रोटरीत हे केलं ते केलं. तर माझी रोटरीची जी जर्नी चालू झाली ती फक्त आणि फक्त आईंमुळे चालू झाली. की आता आम्ही आमच्या फ्रेंड्सना सांगत होतो की ह्या मेघ मल्हारमध्ये रोटरीमध्ये एक इंडक्शन असतं की जेव्हा नवीन मेंबर्सना बोलवतात. तर ह्या मेघ मल्हारमध्ये आमचा रोटरी क्लब गार्गीसचा जो होता त्यांनी एक इंडक्शन ठेवलेलं की नवीन मेंबर्सना जॉईन करायचं. आणि मी रोटरी जॉईन करणार म्हणून अगदी उत्साहाने आई, गीताली वहिनी आणि आम्ही सगळे आलेलो की हाच माझा पहिला दिवस की याच्यात रोटरी जॉईन करणार. आणि काहीही विषय नसताना आईनी मला सांगितलं की गौरी, कधी कधी असं होतं की एखाद्याला पटकन लिडरशिपचा चान्स मिळतो रोटरीत. तर तुला जर असा मिळाला तर कधीही नाही म्हणू नकोस. म्हणजे मी सोहनला विचारते म्हणून आणि सांगते, घरात विचारते म्हणून सांगते, असं काही सांगू नकोस. तू हो म्हण आणि पुढे जा. अँड दॅट वॉज लाईक अ प्रोफेसी की आई जे बोलल्या ते तसंच्या तसं झालं. आणि मला त्याच वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी सेक्रेटरी व्हायचं चान्स मिळाला. आणि अगदी विचारल्या त्या व्यक्तीने मी हो म्हणाले आणि परत आय हॅव नेव्हर लुक्ड बॅक इन माय रोटरी जर्नी.
आता त्यांनी मला जे रोटरीमध्ये सपोर्ट केलं वॉज बिकॉज ऑफ हर करिअर इन इनर व्हील, की त्यांनी इनर व्हीलमध्ये खूप काम केलेलं आहे. त्या गेले 25 वर्ष इनर व्हीलमध्ये आहेत आणि मला वाटतं 25 वर्षापेक्षा अधिकच. सोहन व्हायच्या वेळेला म्हणजे ऑलमोस्ट 40 इयर्स शी इज इन इनर व्हील. 25 वर्षापूर्वी त्या इनर व्हीलच्या 5 डिस्ट्रिक्ट चेअरमन होत्या आणि त्यांची अशी खासियत होती की त्या जिथे जायच्या तिथे त्या 3 भाषेत बोलायच्या. त्या मूळच्या होनावरच्या म्हणजे नॉर्थ कर्नाटकातल्या, त्यामुळे त्यांना कोंकणी येतं. त्या लग्नानंतर पूर्ण मराठी शिकल्या म्हणून त्यांना मराठी येतं, इंग्लिश तर येतं आणि त्यामुळे रोटरी डिस्ट्रिक्टच्या ज्या 3 भाषा आहेत मराठी, कोकणी आणि इंग्लिश आणि कन्नड आणि कानडी, ह्या तिन्ही भाषात त्या बोलायच्या आणि त्या बोलल्या की आधीच त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि त्याच्यात कोणतरी आपल्या मातृभाषेत बोलतंय म्हणून जे कोणी इनर व्हीलच्या मेंबर्स होत्या त्यांना वाटायचं की अरे राधिका ही आपल्याच घरातली आहे आणि आपल्यातलीच एक आहे. तर आणि ती रिलेशन जी आहे त्यांचं त्यांनी अजूनही कंटिन्यू केलेली आहे. तर आईंची आणि एक खासियत म्हणजे की आईंचं ब्रेन इज लाईक अ कम्प्युटर. त्यांना फक्त एका व्यक्तीचं नाव सांगायचं की त्या सांगणार की त्यांचा वाढदिवस कधी आहे, कुठच्या तारखेला आहे, कुठच्या साली आहे, मग त्याच्या पुढचा म्हणजे आदल्या दिवशी कुणाचा वाढदिवस आहे, पुढच्या दिवशी कुणाचा वाढदिवस आहे, ह्या अगदी त्या व्यवस्थित लक्षात ठेवतात. आणि अजूनही दररोज सकाळी साधारण 8 ते 8:30च्या सुमारास त्या ज्याचा कोणाचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला फोन करून त्यांना विश करतात, त्यांना आठवण करून देतात की मला तुझी आठवण येते आणि तू आमच्या आठवणीत आहेस. आणखीन आईंबद्दल बरंच कोण कोण बोललेलं आहे की त्यांचं जे बोलण्याची पद्धत आहे. हां, एक गोष्ट म्हणजे जसं बाबा म्हणाले किंवा इवन सचिनदादा म्हणाले की आईंना लोकांची काळजी घेणं हे इतकं सहजरित्या येतं की बोलता बोलता ते तुमच्याकडनं ऐकतात की तुम्हाला काय आवडतंय आणि मग शी विल गो टू एनी लेन्स टू मेक शुअर दॅट यू गेट इट. म्हणजे निरफणसाची कापं फॉर फॅमिली झालं, प्रॉन करी झालं, आंबट गोड चकली झाली की ते अगदी लक्षात ठेवतात की ह्या व्यक्तीला हे आवडतंय. आणि जेव्हा जेवण करायची वेळ असते किंवा पाठवायची वेळ असते म्हणजे अगदी माझ्या आईला निरफणसाची कापं आवडतात, मग कधीतरी मी मुंबईला जात असताना त्या फ्रीज केलेली कापं माझ्याबरोबर पाठवतात म्हणजे तिला ती कापं मिळतील. म्हणजे इतकं ते अगदीच आणि सहजरित्या ते विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. आई ह्या परफेक्शनिस्ट आहेत आणि कधीही एक कुठच्याही चॅलेंजवरून बॅक ऑफ करत नाहीत. म्हणजे शी इज ऑलवेज ऑप्टिमिस्टिक. तुम्ही त्यांना काहीही जबाबदारी द्या, त्या म्हणतात आम्ही आणखीन चांगलं करून दाखवीन. बाबू काका आजोबा म्हणजे सोहनचे आजोबा, त्यांच्या 90व्या वर्षी त्यांनी ठरवले की आपल्या सासऱ्यांसाठी आपण एक पार्टी फॅमिलीसाठी ठेवायची आणि 200 लोकांचं जेवण त्यांनी स्वतःच्या हातून केलं. आणि केलं म्हणजे की अगदी गरम गरम सूपपासून ते पेस्ट्रीपर्यंत म्हणजे फुल 7 कोर्स मील वॉज डन बाय हर अलोन. अपार्ट फ्रॉम कुकिंग, कारण राधिकाताईंचं जेवण हे अगदी सगळ्यांनाच माहिती आहे, पण आईंचे बाकीही पैलू आहेत की जसं जोग काकीनी सांगितलं की आई खूप छान गायिका आहेत आणि त्यांनी भावगीतांचे कार्यक्रमही आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी केलेले आहेत. आई अतिशय छान विणकाम करतात. अगदी कोणही बाळंतीण असेल तर तिच्या बाळासाठी आई एक छान स्वेटर आणि सॉक्सचा जोडा करून देतात. त्या लेटेस्ट नीलसाठी आणि मंजुषाची मुलगी कियाना ह्या दोघांसाठीही त्यांनी बसून म्हणजे हे सॉक्स आणि स्वेटर्स करून दिलेले. आई हा धागा आहे जे आमच्या फॅमिलीला बाइंड करतो एकत्र. शी इज आवर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. शी इज द पिलर ऑफ स्ट्रेंथ फॉर ऑल ऑफ अस. आणि त्या अशा आहेत की जेव्हा असं वाटतं की पुढे काहीच नाही आहे आणि पुढे कसं जायचं, तर अशा वेळेला आई इज द पर्सन हू शोज अस द लाईट अँड शी नॉट ओनली शोज अस द लाईट. म्हणजे त्या पुढे एखादी गोष्ट आहे, चांगलं होणार आहे हे फक्त सांगत नाहीत, तर त्या कठीण काळात हात पकडून आमच्याबरोबर सतत असतात. मी जेव्हा हे मी बोलणं जरा ऑड आहे पण तरीही मला हे बोलायची इच्छा आहे की मी जेव्हा चंदनदादा आणि सोहनला बघते की आमच्याकडे बरेच जणं पाहुणे म्हणून येतात किंवा आमच्याकडे त्यांच्याबरोबर जे कंपनीत काम करतात, एक विशिष्ट प्रकारची त्यांची काम करण्याची स्टाईल आहे. एक तर आपुलकीनी काम करतात.
दुसरी गोष्ट परफेक्शन लागतं आणि अटेन्शन टू डिटेल इज व्हेरी व्हेरी हाय. तर मला असं वाटतं की हे ज्या गोष्टी आहेत दादा आणि सोहनमध्ये, ह्या गोष्टी ह्यांनी आईंकडनं इनहेरिट केलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्हा सुनांनाच तो जास्त फायदा होता की आम्हाला प्रेमळ नवरे आणि बिकॉज आई हॅज बीन सच अ स्ट्रॉंग वुमन इन देअर लाईव्स, दे रिस्पेक्ट अस ॲज विमेन अँड रिस्पेक्ट आवर ॲम्बिशन्स ऑल्सो. मी माझं बोलणं इथेच, मी फार काही वेळ घेत नाही. तर आम्ही आज जेव्हा त्यांची व्यक्तिमत्व किंवा त्यांना सेलिब्रेट करायचं ठरवलं, आधी आम्ही खूप प्रयत्न केला की आम्ही त्यांचा 17वा वाढदिवस सेलिब्रेट करावं, पण काही कारणांनी ते होऊ शकलं नाही. मग म्हणून ठरवलं की 71वा वाढदिवस साजरा करायचा. आणि जेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना बोलवलं तर आम्ही वी आर रिअली ग्लॅड अँड ग्रेटफुल की 90% लोकांनी आम्हाला कन्फर्मेशन दिलं आणि 90% लोकांनी सांगितलं की राधिका ताईंसाठी आहे ना, तर आम्ही नक्की येऊ, आम्ही आमचं शेड्यूल्स आहेत ते ॲडजस्ट करून येऊ. तर हे आम्हाला खरंच, आणि जे येऊ शकले नाहीत ते काही म्हणजे देशाबाहेर आहेत किंवा बाहेर आहेत किंवा त्यांची हेल्थ इज नॉट गिविंग देम, इज नॉट सपोर्टिंग देम टू कम अँड ट्रॅव्हल टुडे. तर हे जे आहे की आई म्हणतात की ही माझी खरी कमाई आहे की माणसं मी कमवली आहेत आणि माणसांचं प्रेम, तुमचं प्रेम जे आईंबद्दल आहे, ही आईंची कमाई आहे. आणि राधिका शिरगावकर कुटुंबियाकडनं, म्हणजे कुटुंबाकडनं आय वूड लाईक टू से जेन्युइनली थँक्यू अँड एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड की तुम्ही सगळेजणं वेळेत वेळ काढून आज आईंसाठी आलायत आणि ह्या सोहळ्याला तुम्ही खूप छान म्हणजे आणि चांद लावलेत. तर बिफोर आय एंड माय स्पीच, आय वुड स्पेशली लाईक टू थँक सचिन दादा, जोग काकी, तारणी वहिनी, रमाकांत मामा, ज्योती आंटी, बाबा म्हणजे संजीव कामत आणि सुधा आत्या, की आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही 1-2 शब्द आईंबद्दल बोलावेत, तर त्यांनी पटकन तयार झाले आणि सांगितलं की हो आम्ही अगदी आनंदाने बोलू. तर थँक्यू सो मच अँड मनापासून प्रत्येकाचे आभार की तुम्ही इतके वेळ काढून आलात आणि आज आमच्या आनंदात सगळे सहभागी झालात. थँक्यू सो मच. नाव आय इन्व्हाइट अपॉन स्टेज गीताली वहिनी, सोहन आणि चंदन दादा सो दॅट वी कॅन हॅव द केक कटिंग. केक कटिंग झाल्यानंतर वी विल ओपन द डिनर, म्हणजे ऑल ऑफ यू कॅन जॉईन